ह्या आरोपींना घेतलं, यांनी सांगितलं असं आमजवळ हाई किंवा आम्ही मारतो, काय त्यांना माहित, आता ते तपासात होईल म्हणून तर बोला नाही जास्त. त्याला परळीला नेलं, त्या बीडच्या रेस्ट हाऊस, आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती. ती बैठक धनंजय मुंडेने सोडली. हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ दिला. आधी तिथंच एक आरोपी नेलेला होता याच्यातला, आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होतं. तिथं एक आधीच दुसरा होता, हेच दोन्हीतला. तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय आहे काय नाही. धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला ह्यो म्हणला आता शोधावं लागेल. तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ हाय लय मोठं, मी लागन ते देतो. मग यांची तिथं इकडे आल्यावर 2 कोटी काय त्यांचं ते ठरलं, आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे असं 2.5 कोटी त्यांचं ठरलं. याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले असे. तो आला आणि त्यांनी सांगितलं, मग यांचं सुरू झालं हे घातपाताचं. मग नंतर तर ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली. धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला, आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या 2 आरोपीला माहिती. याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे. मी पहिल्यांदा सांगताना सुरुवातीला सांगितलं, धरा सोडून द्या, तुम्ही काही करा. त्याच्यानंतर काही जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या 1 घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाट पाहत थांबला. हे धरलेले 2, त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं जणू. आता हे खरं असन खोटं असन तपास करा, आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो. तिथं थांबला. मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो. ते काय सापडणार तुम्हाला म्हणल्यावर काही खरं नाही, असं तसं काहीतरी झालं त्यांचं. म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित, कसं करायचं जा. त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले गेले. हे बघा, याच्यात पुन्हा यांचे वारंवार धनंजय मुंडे संघ भेटले. त्याचा कुठंतरी सह्याद्री रेस्ट हाऊसच्या समोर कोणतं तरी निकेतन आहे तिथे बिल्डिंग. ही गोष्ट हे भाऊबीजेच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजेच्या तिथं जाऊन हे कट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजले तिथं. याच्यात खूप जण आहेत. त्याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बडे नावाचा कोणीतरी, तरी पण 4 जण लोक नेलते. आता ते तपासात घेतील काय काय. आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो. आणखीन 4 आहेत त्याच्यात. म्हणजे एकूण 10-11 जणांचा स्टाफ आहे. तिकडचे काही, बीडचे काही, गेवराई तालुक्यातले काही, त्यातले तर धरले 2. आता हे नवीन तपासात ते पुढे येणारच. त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी, असं काहीच व्हाय ना, तुम्ही मला गाडी घेऊन द्या. आरोपी म्हणजे आम्ही गाडीनं गाडी ठोकतो. मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी, धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पाचवीची, बाहेर राज्याच्या पाचवीची आहे, ही गाडी तुला मी देतो, नवी असो किंवा जुनी असो, आणि तुमचं चालू द्या किंवा तो त्यांच्या बरोबर, तुम्ही हे तपासात उघडं पाडा. याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे ही असली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही. कारण आशानं राजकारण होत नसतं, आशाने माणूस उंचवर जात नाही. माणसं पडल्यावर रीस लागते की एकमेकाला पाडायची. हातपात करून खुन करून माणूस राजकारणात नाही मोठा. गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं, कारण तसं तो त्यांना बोललेला पण आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल त्यांनी अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं. हे काम केलं. हे नीच लोक मारतय किंवा डाव करतय असं संपवलं. माझ्या ध्यानात येणं इतकं आहे, कारण आम्ही इतक्या रेकॉर्डिंग ऐकतो ना,
ऐकून ऐकून परेशान आहेत त्या रेकॉर्डिंग, संपनात त्या रेकॉर्डिंग इतके त्याच्यात बोललेले. अहो इतके भयंकर डाव येत. बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याचं कोण कुणाचा याचा मेळच लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला सांगितल्यापासून. याच्यात त्या पंकजाताई मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती हो. 2 आरोप येत ना, त्या पोराला लय माहिती. मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेयस घ्या. पंकजाताई बद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती. बावनकुळे साहेबाच्या भाच्याबद्दल काय, आता हे खूप सिरियस आहे विषय. त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपीला एक गोष्ट माहिती आहे. बीड मध्ये मनोज जरांगे हे पत्रकार परिषद घेत आहेत आणि बीडमधील कांचन नावाचा माणूस किंवा मंत्रालयातले काय बोलते ऐका काही नाही, अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती. म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचं. त्या नासक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत, म्हणून शांत राहायचं. ही फक्त असली घाण नासकी ही जी टोळी आणि ही आहे ना, ही संपणं गरजेचं आहे. कारण याला ना जात मिली तरी चालतंय, याला कुणी मिळलं तरी चालतंय. फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाकडे. आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या, म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली सगळं मेळ लागणार. अशी माहिती याच्यातून पुढे आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतोय दोन. गाडी कोणाची जर कुंकड चालली असते, आता खरं आहे कुठे तपासात घेतलं पाहिजे. त्या आरोपींना माहिती मोबाईल कुठं ठेवते शिटाखाली. जर एखाद्याचा येणे सत्कार केला बरं का राजकीय नेत्या हो, मी ओबीसीचा असताना मराठीचा नेता घुसता माझ्या आरोप करता. अरे मी खमचं होतो म्हणून तर त्याच्या टोळीला आतापर्यंत कोणी हातच नाही घातल्याला. नाही तर त्यांनी माग काय केलंय पुढं काय करायचंय कोणालाच काही कळत नाही. ही पहिली घटना आहे, यंत्रणाच कमजोर केली. म्हणून तर आम्ही बापट ठरलो. म्हणून सांगतो सगळ्यांसाठी खूप महत्वाचं. एखाद्या जर फोटो दिला ना, फोटो नसतो का असा मोठा कशाचा काटाचा बाहेरचा असा, त्याच्यात सुद्धा कॅमेरे बसलेले. कॅमेरे बसलेले आता ते घरात काय करत असते त्याच्यावर करतो काय. बरं आला 4G त्याच्यात 4G आलाच नको ना, आणि मग ते घर पुसणार आहे का डबल पगार टिबल आहे. एखाद्याचा पीए, एखाद्याचा पीए नाही वाढी का एखाद्याचा त्याला 5 पट पगार. एखाद्याचा पीए त्याला वाढू. हे महाराष्ट्रासाठी खूप अवघड आहे. याच्यात ना पंकजाताई मुंडेबद्दल सुद्धा त्या आरोपीकडे खूप, राज्यातल्या कार्यकर्त्याबद्दल तर खूपच. त्यांचं ते भाऊ बहिणी म्हणून नाही म्हणत, ते बोललंय आम्हाला. अर्ध मॅटर कराडाबद्दल सुद्धा बोलला. कराडच नाही त्याच्याबद्दल. अरे हो माणूस इतका भयानक आहे. त्याच्या धसांबद्दल पुढे धसांबद्दल आमच्या संतोष भाईच्या देशमुखांच्या त्या भावाबद्दल सुद्धा आहे. हे इथं बसलेले होते मात्र त्या दिवशी. बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले काही बरेच लोक त्यातल्या 2-4 जणांचं नाव घेतलं ते शॉर्टच झाले. काय काय जो माणूस त्या जातीला लाभलाय याचं आयुष्याने खराब केलं आणि त्या जातीला सुद्धा डोळ्यावर आणून. म्हणून सगळ्यांना सांगतो असले विचारी संपणं गरजेचं असतं, यांच्या नायनाट होणं गरजेचं असतं.
म्हणून सगळ्यांनी शांत राहा. मी बरोबर सगळ्यांचा व्यवस्थित मेहनत करतो. काय टेन्शन घेऊ नका. आपण जर कच्चे असतो, सतर्क नसतो, सावध नसतो, इतक्या लांब आपण हात टाकलाच नसतो. कारण आपल्याला माहित पण झालं नसतं. पण याने एवढी चूक केली याच्या आयुष्यातली, त्यांनी कुणाला खेळायला पाहिजे होतं. इथून मागं काय काय केलं त्याचं उघडं नाही आलं. इथून पुढे तेव्हा काय करणार आहे हे उघडं नाही आलं. पण मी तरी काहीतरी असेल ना, म्हणून तर तिथपर्यंत आम्हाला ती माहिती मिळाली ना. जर तो त्या गँग वार म्हणून तो काय असेल ते जर छेदू शकतो, माहिती बाहेर आणू शकतो, तर मी बी सोपा नाही, एक कच्चा नाही हे ध्यानात ठेव. तो इतक्या चुकीचा हात टाकला आता. तो विरोध करायला पाहिजे होता, तो प्रश्न करायला पाहिजे होते, तो मीडियात बोलायला पाहिजे होतं. पण तू आमच्या काही बांधवांच्या माध्यमातून तू आमच्या मुळावर उठायला लागला. इतकं नीच वृत्तीचं राजकारण तू केलं याच्यात. तू उगाच खेटला मला. तो कोणाला खेळायला पाहिजे होतं. तुला याचे प्रत्यय आलेले 5-6 वेळेस. मला खेटल्यामुळं काय होतं, पण तरी तू शांत राहायला पाहिजे होतं, पण तू राहायला नाही. तू मला खेटला बा. तू पाय चुकून पाय पडला त्यावेळेस पडेल येऊ नको म्हणून. हो, मी लय दिवस सांगत नव्हतो ते. तो पाय पडणं मी महाराष्ट्रात बघितलेलं नाही का. असं पाय पडणं होतं असं ना घासायला लागलं तुला ना. माझं तर जय झालं. मी महाराष्ट्रात कुठेही जाणार नाही. आमची युती झाली नाही, कुठेही जाणार नाही. पण स्वभाव असं वाटलं की चांगला माणूस दिसतोय, जाऊ द्या काय जायचं आपण. त्याच्यावर टिंगल केली नंतर ठीक आहे, हरकत नाही. तू किती खालच्या थराला जाऊ शकतो याच्यातून लक्षात आलं. गोळ्या देणं, गाड्या देणं, मग मारणं, आमजवळ ते सगळं आहे. मला वाटतं आणखीन आम्ही तुम्ही जर सहकार्य करत असला तर 2-4 दिवस जर आम्ही नाही दिलं ते, तर तपास कामात चांगलं होईल असं मला वाटतं. नसतं ते सगळे तुम्हाला खाजगीत ऐकू घालायचं असलं, मी सगळ्याला ऐकू घालतो पत्रकार बांधवाला, म्हणजे तुमचा विश्वास बसल. तपास कामी मला वाटतं जर तुम्ही 4 दिवस जर मला आणखीन 2-4 दिवस जर वेळ दिला तर हे गरजेचं आहे. अहो काही काही ठिकाणी त्यांच्या समाजाचं बोलतो आम्ही, काही काही ठिकाणी 75% जे अधिकारी मंत्रालयात बोलतो, मंत्रालय आणि एवढ्याच बद्दल बोलतो मी. वंजारी समाजाचे जिथं जिथं पीए असतील किंवा ते ओएडी असतील किंवा काय असतील, त्याच्यातले 75% ओरिजिनल गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विचारावर चालते. ऐकायसाठी ठुले जाऊन त्याला माहिती होत्या आरोपीने उकड चालली येणे जातीचं काय केलं, 2 भाग केले. प्रशासनातला वंजारी आणि सुशिक्षित बेकार तरुण. सुशिक्षित बेकार तरुणांना काही नाही गुन्हेगारीकडे वळिलं आणि सपोर्ट काही प्रशासनातल्या वंजारी बांधवांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दिला. आणि दुसरा वर्ग केला गरीब सभ्य चांगला वंजारी. आणि ह्यो सभ्य चांगला गट कोणाचा होता तर गोपीनाथरावजी मुंडे साहेबाचा. ते फक्त सुधारायचे बघायचे. आणि यांनी जात गुन्हेगारीकडे नेल्यामुळे ती जात बदनाम झाली या थोड्या टोळक्यामुळे. अहो आता मी काय सांगतो मला ते ना, मला ते थोडं रेकॉर्डिंग मुळे मी थोडा आता शांत झालो. नसतं तुम्हाला दाखवल्यावर मला जास्त जास्त बोलता आलं असतं. इतके घाण विचार त्या पंकजाताई मुंडेंबद्दल तुम्ही ते एकदा भाषणातून ऐकले ना, का ठोकून असं काहीतरी मला लक्षात आहे ना ते. हा हा असं असा शब्द वापर. खाजगीत काय असं तर तिथं माहिती 2 खाजगीत. हा अरे ज्या माणसानं एवढी मोठी जात उंचीवर नेली, त्यांच्या घरच्या वारसांबद्दल आणि लिखित बाबीबद्दल असं बोलतो, हे मी माझ्यावरती आलंय म्हणून म्हणत नाही बरं का. ते धुडक्या धाडक्याचा ते कोलतो मी त्यांना. त्यांना वाटत असेल त्यासाठी म्हणतो काय, जे सत्य तुम्ही त्या आरोपी कोण काढा बस का आता.
मी म्हणतोय म्हणून त्यांना माहित व्हावा असं असं आपल्याबद्दल बी आहे. मग मीडियाच्या माध्यमातून माहिती झाल्यावर ते तरी म्हणते नाही आमचं काय काय त्याजवळ बघ म्हणून सांगायलोय. मायावर बालंट आलं म्हणून नाही. अरे आम्ही लय खंबीर आहे तर पक्के आमचं दे सोडून. त्याला कशी खेटायची तयारी माही आणि त्याच्या गांडीत दम नाही समोर समोर खेटायचा आहे म्हणून तर असे ते नपुसक मेंगे चाळे करायला आहे. त्याला मेंगे चाळे म्हणतात नपुसक चाळे. गोळ्या चारणं औषध चारणं कुठं काय करणं. मरता तसा समोर समोर आला असता. तू मेला असता नाही तर मी मेला असतो. जिथं उजेडन तिथं उजेडन चाल. याला म्हणजे क्षेत्रीय खानदान कुळ वंदरला ते तुझ्यासारखा नाही चाल मला तरी वाटतं. हे असलं जातीला डाग लावणार नालायक नासक जन्मलं आणि असले मेंगे नपुसक चाळे करतय. गोळ्यान कुठं गाडीवर गाडी घालन तुला पैसे देतो नवी देतो. आता कोणते कोणते रेकॉर्डिंग तुम्ही सुईपासून लावणार आता सुरुवातीपासून. त्या आरोपींजवळ त्याला केलेले मेसेज आहेत. मेसेज म्हणतो मी त्याच जवळ फेस कॉल केलेले फेस टाइम कॉल व्हॉट्सअप कॉल साधे कॉल रेकॉर्डिंग आणि तो त्या दिवशी म्हणजे धरायच्या अगोदर 11:15 त्या संग त्या धन्यामुंड्या संग बोललाय तो फोनवर. 11:15 एकदम खालच्या थराच्या चिल्लरचा फोन उचलितो का. हे सगळं भिंग फुटणं गरजेचं आहे. सरकारला माझी विशेष करून फडणवीस साहेब तुमची दय बघा आहे का कुणी एखादा फोटो दिलेला असला त्याचा कॅमेरा ठेवलेला आणि सगळ्या नेत्यांनी आपण आपले शीट सापडा उद्यापासून खालून मोबाईल ठेवलेत का काय. आशानं भाऊ राजकारण होत नसतं. त्या बावनकुळे साहेबाच्या भाच्याचं काहीतरी आशानं भाऊ राजकारण होत नसतं. त्या बावनकुळे साहेबाच्या भाच्याचं काहीतरी. आता त्यांना भाषा आहे का नाही मला माहित असेल तर त्यांनी कामाला लागाव. काही नाही बरं का ओबीसी नाही फबीसी नाही मराठा नाही झराठा नाही काही नाही. फक्त हे कर नाही दाबा केदार. मला वाटतंय ह्या नीचपणावरच राजकारण चाललेलं आहे. बऱ्याचशा नेत्यांपाशी ह्या गोष्टी आहेत. मग हे दाखीत असं तो असा आहे मग तो भाचा जाईन मधी नाही तर मग तो मेहना जाईन मधी नाही तर तो चुलत भाऊ जाईन मधी तो माऊस भाऊ जाईन मधी नाही तर मग तो चुलत्याचा असं आहे. हे खूप गंभीर आहे. हे खूप गंभीर आहे. संपदाताईच्या त्या पीडित संपदाताईच्या मुंडेचं प्रकरण 2-3 दिवस बोलल्यानंतर कुठे गेला त्याच्यात पण माहिती आहे. हे मॅटर मुकादमाकडे न्यायचं कारण तो सुद्धा त्याच्या जवळचा आहे जणू तो पीआय का पीएपीआय हा आणि ते दुसरा पण तिकडून जवळचाच आहे त्यांच्या कुठं नारायणगाव का आरणगाव काहीतरी आहे तिकडून कुठून तरी म्हणजे त्यांचा असं म्हणणं आहे जणू बरं का. अरे हे लय माहिती आहे बेकार ही वंजारी सुद्धा चक्रावून पडतील. मी माझ्यासाठी म्हणत बरं का पुन्हा ते तुमच्यातले ते येते 2-3 उष्टे आणि पुन्हा ते लिहिण हे ते मी मला खरं सांगायची माहिती ते महादेव मुंडे भैया मुंडे यांच्या परिवाराला विचारू आपण साथ द्यायला लागलो कशी देतो सांगायलो मी. असे चर्चा आहे आता बघा त्याच्यावर खात्री करून चौकशी करून प्रशासनानं की हे काय आत्महत्या आहे थोडीच हत्या आहे बोलायचं काम होतं. आपण काय करू आता हेच मॅटर मुकादमाकडे म्हणजे आपले मुकादमा तर सुट्टे निंबाळकरांच्या ताब्यातून आणि निंबाळकराचं जुटत आहे. मग काय राजकारण करतो तू म्हणजे हे मॅटर आत्महत्या आहे ही थोडीच हत्या आहे म्हणून शेवट लागत बसत सुटणारच आहे तुम्ही काही दिसात तर मग काय होईल आपले 200-300 मुकादम आहेत ते तरी बाहेर काढून घेऊ ना. पहिले मुकादम कसे होते कष्ट करून कमवणारे. आताचे मुकादम जोपर्यंत गोपीनाथरावजी मुंडे साहेबाकडे हा समाज आणि मुकादम होते त्यावेळेस ही जात अशी होती एकदा जर उच्चल घेतली तर आम्हाला पण माहिती हो त्यांचं पूर्वीचं वागणं हे पत्रकार परिषदेत लय गरजेचं आहे. तुम्हाला ऐकायला वाटत असेल वेगळं आहे कारण आम्हालाही माहिती आहे की पूर्वी जात कशी होती. एकदा जर उचल घेतली ना पट्टा पडल्याशिवाय माघारी येत नव्हती आणि आमच्याकडे त्याला त्यावेळेस कारखान्याचं नाव नव्हते येत
बेलापूरला चालला असं म्हणायचं, बेलापूरला चालला. अशी कणखर जात आणि ते काम करणारे होते पहिले. मुकादम याच्याच कारखान्यात उचल घेणार आणि सगळ्याला देणार. पट्टा पडू तर एकाही मुकादमाला कोयत्याला पळून जाऊन देत नव्हते आणि कोयता जात नव्हतं असे होते. आता याच्याकडे वर्ग झाल्यापासून मुकादम तोडणारे सारखेच झाले. ह्या कारखान्याचे 50 लाख घे, त्या कारखान्याचे 50 लाख घे. त्याला सांगायचं माझ्याजवळ 50 ऊस तोडणारे कोयते आहेत, याला सांगायचं 50 आहेत. याला 25 द्यायचे आणि त्याला 25 द्यायचे. ह्यो कारखान्यावाला जर म्हणला तर 25च कम आणले, पळून गेले राव, ते आलेच नाही. आणि इकडल्याला म्हणायचं पळून गेले, आलाच नाही. मग पुढं काय करायचं, तर आता ऊस तोडून घेऊ, शेवटी हिशोब करू, जेव राहील किंवा माघारी करू. आणि मग करायचा नाही. मग त्या कारखान्यावाल्याने मालकाने विश्वास ठेवायचा, विश्वास ठेवायचा आणि म्हणायचं बरं नंतर तर नंतर द्या, त्या भूमिकेत यायचं. आणि नंतर मागायला गेले की मग यायची टोळी.